हॅलो गाईज. तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही एक टूर प्लॅन केला, दिवाळी वेकेशन. तर आम्ही गावी चाललेलो आहे. बँड्रा मडगाव एक्सप्रेस गाडी आहे. तर आम्ही तिघं निघालो आता. वसईला पोचलेलो आहे. आणि हे बघा, हे आमचे दोन कार्टून टुनुक टुनुक उड्या मारत चाललेले आहेत. आणि आता आमचा कोच नंबर पुढे आहे S4 आणि आला हा S4. S4 मध्ये आम्ही एंट्री करू आणि एन्जॉय करूया पुढे. तर मित्रांनो, ही गाडी बँड्रा टर्मिनस वरून निघते 6:50 ला आणि ती वसई रोडला 7:50 ला पोचते. तर वसई, नालासोपारा, विरारकर यांना ही गाडी खूप छान आहे ट्रॅव्हल करायला आणि जवळ पण आहे. तर तुम्ही जाऊ शकता आपल्या गावी कोकणामध्ये. सो गाईज, आता आमची ट्रेन सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला आता काही माहिती देत आहे. तर आता हे तुम्ही बघू शकता, हे जुचंद्राच्या पुढे दुसऱ्या लाईनचं काम चालू आहे. जे खूप जलद गतीने काम चालू केलेलं आहे. म्हणजे पनवेल टू वसई आणि वसई टू बोरिवली हे आपल्याला खूप इझिली प्रवास करता येईल. त्यासाठी खूप जोरात यांचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज, आता गाडीमध्ये आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी खेळ तर झालाच पाहिजे. तर मित्रांनो, सांगा तुम्ही आम्ही काय खेळलो असेल, गेस करा. तर चला बघा, चेस खेळत होतो आम्ही. आमच्या समोरच्या सीटवर एक मुलगा होता, स्मार्ट मुलगा. आम्ही दोघं खेळायला सुरुवात केली, पण बाय चान्स मी हारलो. कारण मी लहानपणीच शिकलो होतो, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हॅलो गाईज, आता आपण पनवेल पोचलेलो आहे.
स्टेशनला पोहोचलेलो आहे, आमच्या गावी. बघा किती सुंदर आहे आमचं गाव. हाय फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलेलो आहोत वीर स्टेशनला. आता इथून आम्ही जाणार आहे टमटमने डायरेक्ट महाड. तर तुमच्या इथे टमटमला काय बोलतात तर ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा, नक्की कळवा. सो गाईज, तुम्ही आता बघू शकता आम्ही टमटम मध्ये बसलेलो आहे आणि राईट साईडला ती बघा आमची मडगाव एक्सप्रेस पुढे जाताना दिसत आहे. तर आता हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. बघा किती छान असा बनवलेला आहे. आणि ही समोर आता आपल्याला दिसत आहे आपली लाल परी. तिला कधीच विसरू शकत नाही आपण, कोकणातली लाल परी. तर आता आपली महाडमध्ये एंट्री झालेली आहे आणि आपण राईट साईडला जे बघताय ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. त्याच्या थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आपण बघणार आहे लेफ्ट साईडला हनुमान मंदिर व्यायामशाळा. ही माझी व्यायामशाळा होती. तर पुढे आता आपण इथे टमटम मधून उतरणार आहे. हे आता आलेलं आहे आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. बघा किती छान पुतळा आहे शिवाजी महाराजांचा आणि किती छान सजावट केलंय बघा. आमच्या इथे एक किल्ल्याचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. ही आहे आमची जवाहर कॉलनी. तर हे जे आता ग्रीन ग्रीन कलरचं घर दिसतंय ते आमचं घर आहे. रिक्षा बघा आता पुढे पुढे धावत धावत चालले. एकदम शांत एरिया, काय कोणाचा गोंगाट नाही. इतकं शांत वाटतंय ना, वाह, सुकून की जिंदगी वाय. हे आमचं घर. सो गाईज, आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.